नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आजचा घटक आहे तणावग्रस्त निवेदक आणि कार्यक्रम गंभीर. हा घटक आहे आणि बऱ्याच वेळा मी अनेक कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालक त्यांचं सूत्रसंचालन मी ऐकत असतो आणि बरेच सूत्रसंचालक कार्यक्रमामध्ये भरभर बोलायचं आणि आपलं निवेदन आटपायचं असा बऱ्याच जणांचा विचार सूत्रसंचालनामध्ये मला अनेक वेळा दिसून आला, अनेक वेळा मला जाणवला. सूत्रसंचालनाची तयारी करायची, परंतु बऱ्याच वेळा तयारी करून देखील प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये मुद्दे आठवत नाही. तसेच जे सुभाषित, जे चारोळी, जे वाक्य बोलायचंय तेच वाक्य त्या वेळेस त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आठवत नाही. मग सूत्रसंचालकाचा प्रचंड गोंधळ उडतो आणि अशा वेळेस सूत्रसंचालक गंभीर बनतो आणि गंभीर झाला की कार्यक्रमामध्ये गोंधळ निर्माण होतो. ज्यावेळेस सूत्रसंचालक गंभीर होतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती आता कार्यक्रम कसा होणार, मी निवेदन कसं करणार या विचाराने तो हैराण होतो. आणि असं चित्र एकदा सूत्रसंचालकाचं झालं, सूत्रसंचालनाचं झालं तर कार्यक्रमाचा फज्जा उडाल्याशिवाय राहत नाही. तर सूत्रसंचालक जर गंभीर असेल किंवा गंभीर झाला तर त्याचा परिणाम हा समोरचा जो खाली बसलेला जो श्रोता आहे आणि तो जो श्रोता वर्ग आहे त्यांच्यावर देखील या सूत्रसंचालकाचा मोठ्या प्रमाणावरती परिणाम होत असतो. आणि अशा वेळेस सूत्रसंचालकाच्या चेहऱ्यावरती गंभीर भाव असेल आणि सूत्रसंचालक बोलताना अडखळत असेल, चुकत असेल, आठवत नाही म्हणून इतर शब्द जर त्यामध्ये तो सूत्रसंचालनामध्ये घालत असेल आणि प्रचंड त्या कार्यक्रमाला जर तो गंभीर स्वरूप निर्माण करत असेल आणि स्वतः गंभीर, कार्यक्रम देखील गंभीर होत असेल तर अशा वेळेस सूत्रसंचालकाने जे आठवत नाही तो विषय सोडून द्यायचा. तर ते सोडून देऊन तुम्हाला जे काही येत आहे, जे कार्यक्रमाची सद्यस्थितीचं आहे, तर ते साधं सरळ सोप्या पद्धतीनं सूत्रसंचालकानं बोलावं. आणि सूत्रसंचालन करत असताना सूत्रसंचालकानं तणावग्रस्त राहू नये. जर तणावग्रस्त तुम्ही राहिला तर कार्यक्रम देखील तणावपूर्ण होऊन जातो. मग अशा प्रसंगी मी सूत्रसंचालकांना सांगेल की तुम्ही हसतं खेळतं आणि तुमच्या चेहऱ्यावरती देखील हास्यभाव, स्मित हास्य असू द्या, म्हणजे तो कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीनं संपन्न होईल.